नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी चंद्रकांत माडी, मानसी ॲग्रो फार्म. आज आपण आलो होतो पिंपणनेर येथे प्लॉट विजिटसाठी, जो आपल्या अंडरमध्ये आहे ट्रीटमेंटसाठी. या प्लॉटची नोव्हेंबरची छाटणी आहे. पहिली गोष्ट तर आपण सरांचा परिचय जाणून घेऊ. तुमचं नाव सांगा. नमस्कार सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार. मी आहे पिंपळ्याचा रहिवासी. माझं नाव आहे अनिल चौधरी. माझं जे क्षेत्र आहे चिकशे शिवारामध्ये गांगेश्वर मंदिराजवळ माझं क्षेत्र आहे. 2 एकर पेरूची तैवान पिंक पेरूची 2 एकर लागवड केलेली आहे. सरांच्या अंडरमध्ये सर्व ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. फळ गळ नाही, काही नाही. फक्त उद्या आता थिनिंगसाठी म्हणजे माणसं टाकायचे, थिनिंग करायचं आहे आणि नंतर जवळजवळ 15-20 दिवसामध्ये सर सांगतायत फोमिंगला येणार आहे प्लॉट. महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला जमतंय तर करा. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा इतरही तुम्ही जे शॉर्ट मला व्हिडिओ बघशाल, महत्त्वाची गोष्ट प्रॉपर नियोजन खूप महत्त्वाचं असतं. आता जेव्हा सरांचा फोन आला, आपला असं एवढी लागवड आहे, आपल्याला पूर्ण नियोजनबद्ध करायचं आहे. आलो बागेवर, झाडं बघितली, त्यांच्या पद्धतीनं केलेलं होतं. त्यांचं वयमान बघता ते खूप चांगल्या पद्धतीनं मेहनतही आणि नियोजनही त्यांचं चांगलं आहे. परंतु शेवटी प्रॉपर नियोजन असतं. जेव्हा आलो तेव्हा थोडासा नेमॅटोड प्रादुर्भाव देखील होता. मग आपण या बागेची नोव्हेंबरला छाटणी घेतली. छाटणी घेताना सरांनाही सांगितलं होतं की झाडाची कंडिशन बघून आपला बजेट असा होता की आपण याला डेव्हलप करून प्रॉपर बारासाठी छाटणी आपण जूनमध्ये घेऊ. परंतु छाटणी झाल्यानंतर 1.5 महिन्यानंतर जेव्हा सेटिंग होते, झाडाची डेव्हलपमेंट झाली, मला फोटो आलेत. कडीची संख्या आणि झाडाची ग्रोथ बघून विचार झाला. परत आलो, एमर्जन्सी विजिटला आलो, बघितलं प्रॉपर कडी संख्या बघितली, झाडाची कंडिशन बघितली आणि आपण तोच बार कंटिन्यू केला. कारण नोव्हेंबरची छाटणी जूनपर्यंत डेव्हलप करून जूनला छाटणी घेऊन तो माल डिसेंबरला आला असता. परंतु जर कधी होत असेल, कारण ऑलरेडी मला वाटतं 12 महिन्याची असताना तुम्ही माझ्याकडे दिलेली 12 महिन्याची बाग झालेली होती. तोपर्यंत एकही बहार नाही, काही घेतलं गेलेलं नव्हतं. त्यामुळं त्या हिशोबानं आपण शेतकऱ्याचा विचार करून तोच भार कंटिन्यू केला. आज तुम्ही बघू शकता बागेची कंडिशन झाडाची कमीत कमी 50 पासून तर 100-125 पर्यंत सेटिंग आहे. थिनिंगवर बाग आलेली आहे. 8-15 दिवसात फार्मिंगला येणार आहे. 2 एकर आहे. त्याच्यात नियोजनानुसार ठीक आहे, मागं पुढे जे काही झाडं असेल थोडं 50-100 झाडं लहान असू शकता, परंतु जे आहेत ते प्रॉपर ग्रोथ चांगली आहे. तुम्ही कॅनोपी ग्रीनरी बघू शकता, फळांची कंडिशन बघू शकता. 4-4.5 महिने झालेली बाग आहे. या लेवलला फळं आहेत. एक तर 2 वेळेस गारपीट झाली, एकही फळ गळालेलं नाही आहे. परंतु गारपीट भयानक प्रमाणात होती म्हणून काही फळांवर थोडासा मारा बसलेला आहे. परंतु ठीक आहे, नैसर्गिक गोष्टीला आपण आवरू शकत नाही. परंतु आज जे आहे ती कंडिशन तुमच्या समोर आहे. बाकी नियोजनात काय वाटलं तुम्हाला? खूप महागडी औषधं आहे नाही किंवा मी काहीतरी आणतोय स्वतः तुम्हाला दिलेलं आहे की हे वापरा, नाही त्याविषयी काय वाटतंय? तुम्ही जे वेळोवेळी मला जे स्प्रे लिहून दिले, काही ड्रिच आपलं वॉटर सोल्युबल खतांचे नियोजन दिले, तर ते मी तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे मी तुमच्या सांगण्याप्रमाणे मी फॉलो करत आहे आणि वहीवर पण नोंद करत आहे मी सर्व. चांगली गोष्ट. विषय काय आहे, महत्त्वाची गोष्ट सगळ्यात शेतीत हे फळबागच नाही, पेरूच नाही, कुठल्याही गोष्टी करत असताना शेतीमध्ये नियोजन आणि कमीत कमी खर्चात आणि महत्त्वाची गोष्ट प्रिव्हेंटिव्ह. काहीतरी अडचणी, रोग किंवा जे काही अडचणी असतील ते येण्या अगोदर केलेलं नियोजन तुम्हाला कधीही फायद्यात पडणार आहे. जेव्हा प्रॉपर नियोजन असेल, आता मला फोनही भरपूर येते शेतकऱ्यांचे की कुणाची कडी गड होते, कुठं फळगड होते, कुठं झाडं पिवळी पडताय, डेव्हलप होत नाही, उन्हाचा प्रॉब्लेम येतोय, शॉक येतोय. आता एवढं टेम्परेचर जवळजवळ 40-42 परतच्या वरती टेम्परेचर जात आहे. आजचं ऊन जास्त भयानक होतं, तरी बागेला ना झटका बसलेला आहे, ना तुम्हाला झाडं शॉकमध्ये बसलेली दिसतील, ना ट्रेसचं प्रमाण दिसणार. त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता फळाची क्वालिटी. गारपीट झालेली होती, काही फळांवर बसलेलं आहे, तरी ही सेटिंग बुळापासून तर वरतीपर्यंत. आता जे आपण प्रॉपर लागवडपासून शेंडा छाटणी करत डेव्हलप केलेली झाडं, त्यांचा आणि मध्यंतर घेतलेली बागेचा थोडा तफावत असतेच, फरक. परंतु त्या मानानंही खूप मनसारखं सेटिंग झालेली आहे.
1-1.25 लाखाच्या वरती फॉर्म बसणार आहे. म्हणून याप्रमाणे जर प्रॉपर नियोजन करायचं असेल, जर कधी तुम्हाला नवीन लागवड करत असाल तर मला खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मानसी ॲग्रो फार्मशी कॉन्टॅक्ट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.